शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना आणि मैत्रिणींना. तर माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही? तर चला आज करायच्यात मला पापड्या आणि तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून वाळू घालून मी जे आहे गिरणीतून दळून आणले. तर आणि जसे की पाहिजे तेवढं पाणी ठेवलेलं आहे दोन्हीकडे दोन, कारण भगुन्यामध्ये शिजून घेता येत दोन्ही साईडला. कारण एका साईडला जर शिजवलं तर बरोबर चांगलं शिजत नाही. मी गॅसवर शिजवते त्याच्यामुळं, नाही तर चुलीवर शिजवलं तर खूप छान असं पीठ शिजतं. पण दोन्हीकडे शिजलं कारण की थोडं शिजवता येतं म्हणून चांगलं शिजतं. तर चला आता पाणी ठेवलं आहे आधी, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तीळ ओवा, स्वादानुसार मीठ आणि जे आपलं पीठ दळून आणलेलं आहे ते पण सगळं मिक्स केलेलं आहे मी पाण्यामध्ये. एक पण त्याच्यामध्ये अशी गाठ ठेवलेली नाही, सगळं मिक्स केलेलं आहे बेटर. आणि चला आता मस्त आदन आलं की आपल्याला जे आहे ते आपलं बेटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. आणि सकाळचे वाजलेले आहेत आता 5. कारणाचं अधिक वेगळं काम असलं की लवकर उठावं लागतं. टेरेसवर ऊन खूप व्हायले त्याच्यामुळे सकाळीच उठलेली आहे. पारशे कामं जे आहेत ते केलेले आहेत. रात्री जे आहेत भांडे वगैरे घासून ठेवलेले आहेत. तर चला आता बॅटर जे आहे ते अर्ध ह्याच्यामध्ये अर्ध त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. बॅटर टाकलं की सारखं आपल्याला हलवत राहते ज्याच्याने की आपली गाठ बिलकुल होणार नाही. तर चला मस्त खूप छान असे पापड्या जे आहेत ते खूप छान झाले. आता शिजवायला खूप त्याला टाईम लागतो म्हणून अर्ध्या म्हणलं तर ह्या साईडला आणि त्या साईडला ठेवलेलं आहे, कारण लवकर शिजावं म्हणून. आणि भरपूर मोठं भुगून ठेवलं की गॅसवर बरोबर शिजत नाही. तर चला आता बॅटर जे आहे ते शिजून घेणार आहे. तर चला दोन्हीकडे पण पीठ टाकून मस्त मी हलवून घेतलेलं आहे. एक पण अशी गाठ ठेवली नाही. आणि 10-10 मिनिटाला जे आहे ते पिठाला मस्त असं हलवून घ्यावं लागतं, नाहीतर मध्ये जे आहे ते बुडाला पण चिक लागतो आणि गाठी तयार होतात. मग पापड्या आपले छान स्मूद असं छान होत नाही. तर चला मस्त पीठ जे आहे ते शिजून घेणार आहे. शिजवायला खूप टाईम लागतं. जर चिक आपला चांगला शिजला तरच पापडी जी आहे ते खूप छान होती, उलत पण नाही तुटत पण नाही. तर आणि दोन्हीकडे 2 भगुन्यामध्ये जे आहे ते मी चिक शिजवत आहे, त्याच्यामुळं मला जे काम आहे ते डबल झालं. कारण इकडला शिजलं, इकडं पण हलवावं लागायले, तिकडं पण हलवावं लागायले. तर चला माझा चिक पण शिजत आला आणि तुम्ही बघू शकता अशी एक पण गाठ नाही ना काही नाही. बरोबर जे छान शिजला मिडियम आकारामध्ये गॅस आहे, कारण भरपूर गॅस केला की खाली कलर बी लाल होतो. चला मस्त शिजून घ्यायचं आहे. चिक आलाय माझं शिजत. आणि आता सकाळची वाजलेली 6 आणि आता जाणार आहे टेरेसवर शिजून घेऊन. अशा पद्धतीने चिक जे आहे त्याचं शिजायला तुम्ही बघत असता. चुलीवर शिजवलं जास्त पण पातळ केला की पापडी जी आहे ती खूप चिटकून बसते खाली. तर असं पद्धतीने शिजवला की मस्त पापड्या अशा उलटायची पण गरज पडत नाही आपल्याला. थोडंसं पाणी टाकलं की आपसेच असं खाली गळून पडतात. तर चला माझं चिक जे आहे ते झालंय खूप छान असं शिजलाय. चला आता मिस्टरांना घेऊन जाणार आहेत वर टेरेसवर आणि घालायच्या पापड्या. सकाळची वाजलेली आहेत 6, कारण लवकरच उठलेली आहे. कारण असं काम करायचं म्हणलं की लवकरच उठावं लागतं ना. आता ह्याला कमीत कमी घंटा तरी जातं चांगल्या पापड्या ते घालायला. आणि पुन्हा खूप असं ऊन त्याच्यामुळे लवकर उठून केलं की पुन्हा मग खालचे काम पुन्हा होत राहतात. तर चला आता जाऊ टेरेसवर. हे बघू शकता तुम्ही आपल्या पळीला जे आहे त्याचं चिटकायला आहे. तर आता समजायचं की आपलं चिक जे आहे ते मस्त तयार झालं आहे. आणि पापडी पण चिक चांगला शिजला की पापडी तुटत नाही काही नाही. कारण मस्त असं चमकदार कलर येतो आपल्या चिकाला जेव्हा चिक शिजत येतं तेव्हा. चला आता ह्या तांदळाच्या आहेत मस्त चिकाच्या पापड्या. चला आता आली टेरेसवर. चला मी टेरेसवर आलेले आहे. सकाळचं वातावरण तर तुम्ही बघितलंच आहात. तर मिस्टरांनी दोन्ही भगुने जे आहेत ते वर आणून दिलेत, कारण खूप गरम होते आणि सीड्यांवर यायला खूप असं आवड होतं. आणि हे जे बेलसीट आहे ते केलेले तर स्वच्छ आधी तर पाण्यातून धुवून घेतलेले, कारण की आपण पाण्यातून काढूनच पापड्या टाकल्या तर चिटकत नाहीत बिलकुल. तर चला आता मस्त धुवून पिळून घेतलेले मी आणि आता टाकणार आहे पापड्या. असं पद्धतीने साईडला एक एक टाकून घेतलेले. आज ऊन पण खूप आहे आणि वारं वगैरे नाही तर सगळी धूळ वगैरे जाते, कारण बाजूला शेत आहेत. तर चला आता मी टाकून घेणार आहे पापड्या. 2 किलोच्या जे आहे ते चिक हाटून घेतलाय मी. आणि अजून मला कुरड्या पण करायच्या आहेत तांदळाच्या. तर चला
तर माझा चीक पण खूप छान शिजला आणि अशा पद्धतीने मी पापड्या टाकून घेत असते, पळी पापड्या. कारण त्याला जर पळी फिरविली की त्या पापड्या अगोदरच ह्याच्यामध्ये पाणी असतं ते चिटकून बसतात. ते फक्त पळी घेऊन अशी खाली टाकलेली आहे मी. हे बघा अशा पद्धतीनं छोट्या छोट्या पापड्या ज्या आहेत मी घालून घेतलेल्या आहेत. आणि टेरेसवर पुन्हा खूप ऊन होतं म्हणून सकाळीच उठून जे आहे पहिल्यांदा आज हेच काम केलं ना. आज शुक्रवार आहे तर चला माझ्या पापड्या ज्या आहेत बघा घालून झालेल्या आहेत. 2 किलोच्या पापड्या घातल्यात आणि बघा सकाळचं ऊन पण झाले सुरू. सकाळचे 7 वाजले तर किती ऊन पडले ते बघा. सूर्यनारायण किती सुंदर जे आहे ते आलेलं आहे. तर चला मस्त पापड्या पण 2 दिवस झालं वाळलेल्या आहेत आणि आता तळून पण दाखवते कशा झाल्यात आणि काय नाही. ते तांदळाच्या पापड्या आहेत आणि 2 किलोच्या घातलेल्या आहेत आणि खूप छान अशा झालेल्या आहेत. आणि आता पावसाळा पण सुरू झालाय. तर चला माझं तर वाळवण झाले करणं. तुमचं झालं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शुभरात्री सर्वांना.